कालच विधानसभेचं बिगुल वाजलं, आचारसंहिता जाहीर झाली आणि आता कोणत्या पक्षाकडून आपल्याला तिकीट भेटणार की तिकीट भेटणार नाही, अपक्ष उभं राहावं लागणार, अशा अनेक आशेवर असणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मात्र धगधग सुरू झालेली आहे। आणि या धगधगीत नक्की राजकीय परिस्थिती काय आहे याचा आपण मागोवा घेणार आहोत। आचारसंहिता सुरू झाल्यानंतर नक्की त्या मतदारसंघातील परिस्थिती काय आहे याचा एक एक मतदारसंघ करून आपण आढावा घेणार आहोत। निवडणूक सुरू झाल्यापासून, आचारसंहिता लागल्यापासून तर निवडणुकीपर्यंत नक्की त्या मतदारसंघात काय बदल होतात याचा आपण मागोवा घेत राहणार आहोत। आज आपण आढावा घेणार आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा। जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत अतुल बेनके। अतुल बेनके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 2019 मध्ये निवडून आले होते। आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 भाग झाल्याने त्यांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलेलं आहे। बेनके यांनाच पुन्हा महायुतीकडून उमेदवारी मिळणार हे जवळजवळ स्पष्ट आहे। जुन्नर विधानसभेत मात्र खूप चुरस आहे। कडून अतुल बेनके यांना जरी उमेदवारी मिळणार असली तरी माजी आमदार शरद सोनवणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत। ते माजी आमदार असल्याने तेही या तिकिटासाठी दावेदार आहेत। मात्र अतुल बेनके यांना तिकीट जर गेलं तर शरद सोनवणे यांची काय भूमिका राहील? भाजपमध्ये तिसऱ्या इच्छुक आहेत आशा बुचके। आशा बुचकेंची काय भूमिका राहील? तर महाविकास आघाडीकडून सत्यशील शेरकर आणि माऊली खंडागळे। माऊली खंडागळे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत। सत्यशील शेरकर काँग्रेसचे नेते आहेत, परंतु ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक आहेत। तर नक्की काय परिस्थिती राहील याचा आपण पुढील काही मिनिटात आढावा घेऊ। नमस्कार, मी संदीप खळे आणि आपण पाहताय वास्तव मराठी। जुन्नर विधानसभेचा जर विचार केला तर सर्वच पक्षांनी या ठिकाणाहून प्रतिनिधित्व केलेलं आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षांनी या मतदारसंघामधून आपले आमदार निवडून आणलेले आहेत। 85 ते 2024 पर्यंतचा इतिहास जर पाहिला तर जुन्नर विधानसभा निवडणुकीत बेनके फॅमिली जे आहे, बेनके कुटुंब आहे, या बेनके कुटुंबाचा सदस्य प्रत्येक निवडणुकीत उभा राहिलेला आहे। त्यामुळे बेनके आणि विधानसभा यांचं एक अतूट नातं आहे। 1985 पासूनचा जर इतिहास पाहिला तर 1985 साली पहिल्यांदा वल्लभ बेनके आमदार झाले। त्यावेळेस त्यांनी माजी खासदार निवृत्ती शेरकर यांचा पराभव केला होता। पुढे 90 लाही वल्लभ बेनके आमदार झाले, त्यावेळेस त्यांनी तात्या गुंजाळ यांचा पराभव केला। पुढे 95 ला मात्र बेनकेंचा पराभव झाला। बेनके उमेदवार होते, मात्र त्यांचा पराभव बाळासाहेब दांगट या शिवसेनेच्या उमेदवारांनी केला आणि 1995 ला बाळासाहेब दांगट शिवसेनेचे आमदार झाले। पहिल्यांदा जुन्नर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला प्रतिनिधित्व भेटलं। पुढे 99 लाही बाळासाहेब दांगट आमदार झाले। त्यांनी त्यावेळी त्यांच्या विरोधात होते वल्लभ बेनके माजी आमदार, त्यांनी दुसऱ्यांदा वल्लभ बेनकेंचा पराभव केला। 95 ला बाळासाहेब दांगट आमदार झाले। बाळासाहेब दांगट आमदार झाल्यानंतर राज्यात शिवसेना भाजपा युतीचं सरकार आलं होतं। सत्ताधारी पक्षाचे आमदार म्हणून बाळासाहेब दांगट यांनी चांगलं काम केलं। त्यामुळे 99 ला बाळासाहेब दांगट यांनी पुन्हा वल्लभ बेनके यांचा पराभव केला। मात्र 99 ला काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आल्यामुळे बाळासाहेब दांगट यांना विरोधात राहून एवढं काम करता आलं नाही। पुढे जाऊन 2004 ला वल्लभ बेनके राष्ट्रवादी काँग्रेसकडून तर बाळासाहेब दांगट शिवसेनेकडून अशी लढत झाली। 2004च्या निवडणुकीत बाळासाहेब दांगट यांचा पराभव झाला। मात्र हा पराभव विशेष होता। 2004 साली खेड विधानसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले होते आणि शिवाजीराव आढळराव पाटील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर तर विधानसभा मतदारसंघातील जे विद्यमान आमदार होते त्यांचाच पराभव झाला। त्यावेळेस वल्लभ बेनके पुन्हा निवडून आले। 2009 ला आशा बुचके व वल्लभ बेनके यांच्यामध्ये लढत झाली, त्यावेळी आशा बुचके यांचा पराभव झाला, वल्लभ बेनके निवडून आले। पुढे 2014 ला सर्वच पक्ष स्वतंत्र लढले आणि जेव्हा स्वतंत्र लढले त्यावेळेस शरद सोनवणे मनसेच्या तिकिटावर उभे राहिले। अतुल बेनके राष्ट्रवादी काँग्रेसकडून, शिवसेनेकडून पुन्हा आशा बुचके यांना उमेदवारी मिळाली। भाजपनेही या ठिकाणी उमेदवार दिला होता। नेताजी डोके हे भाजपचे उमेदवार होते, त्यांना जवळजवळ 22,000 मते पडली होती। काँग्रेसनेही येथे उमेदवार दिला होता, मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला फक्त 4,500 मते पडली होती आणि त्यामुळं या चौरंगी पंचरंगी झालेल्या लढतीमध्ये शरद सोनवणे मनसेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले आणि शरद सोनवणेंनी अतुल बेनके, आशा बुचके यांना धोबी पछाड देत मनसेला प्रतिनिधित्व मिळवून दिलं। पुढे 2019 ला पुन्हा राजकारणात फेरबदल झाले।
शिवाजीराव आढळराव पाटील जे शिवसेनेचे खासदार होते त्यांचा पराभव झाला. मनसेतून शरद सोनवणे शिवसेनेत गेले. शिवसेनेचं अधिकृत तिकीट शरद सोनवणेंना मिळालं. शिवसेना भाजपचं तिकीट 2019 साली शरद सोनवणे यांना भेटलं. शरद सोनवणेंनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यावेळेस नाराज असणाऱ्या आशा बुचके यांनी मात्र अपक्ष उमेदवारी लढवली. अतुल बेनके, आशा बुचके आणि शरद सोनवणे यांच्यात तिरंगी लढत झाल्याने अतुल बेनके 2019 ला पहिल्यांदा आमदार झाले आणि ते आमदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात उत्तम प्रकारे काम केलं. पुढे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे अतुल बेनकेंपुढे एक पेच होता आणि तो पेच त्यांनी अजित पवारांसोबत जाऊन सोडवला. त्यामुळे ही अशी राजकीय परिस्थिती जुन्नर विधानसभा मतदारसंघाची असली तरी आता मात्र या मतदारसंघामध्ये चुरस आहे. 2014 प्रमाणेच ही निवडणूक होईल असं बोललं जाते, कारण या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, काँग्रेसचे नेते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक असणारे सत्यशील शेरकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. तर आशा बुचके या भाजपमधल्या इच्छुक आहेत. शरद सोनवणे शिवसेनेमधले इच्छुक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडून अतुल बेनके हे इच्छुक आहेत. तर ही जी 5 नावे घेतली, हे 5ही उमेदवार मैदानात उतरण्याची शक्यता आहे. शेरकर यांना जर तिकीट भेटलं तर माऊली खंडागळे हे अपक्ष उभे राहू शकतात. तर अतुल बेनके यांची उमेदवारी जाहीर होतात. शरद सोनवणे आणि आशा बुचके याही मैदानात येऊ शकतात. शिवाय या सगळ्यांमध्ये अजून एक रंगत आहे, ती आहे देवराम लांडे यांची. देवराम लांडे यांनी जर वंचित बहुजन आघाडीकडून जर अर्ज दाखल केला तर या मैदानात 6 उमेदवार असतील आणि हे 6 उमेदवार तुल्यबळ आहेत. देवराम लांडे यांच्या ताकदीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देवराम लांडे हे आदिवासी प्रवर्गातून येतात. आदिवासी मतदान जास्त आहे. दलित आणि मुस्लिम मतदारही वंचित बरोबर गेल्यास देवराम लांडे अनेकांचे गणित चुकू शकतात. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अतुल बेनके आणि सत्यशील शेरकर यांचं गणित चुकवण्यासाठी देवराम लांडे यांची उमेदवारी सगळ्यात महत्वाची ठरू शकते. जर देवराम लांडे यांनी अपेक्षित मतदान घेतलं तर अतुल बेनके यांचा पारंपरिक मतदार आदिवासी, दलित आणि मुस्लिम कदाचित देवराम लांडे सोबत जाऊ शकतो. शरद पवारांचाही हाच पारंपरिक मतदार आहे, आदिवासी, दलित आणि मुस्लिम. या मतदानामध्ये विभागणी होऊन ती देवराम लांडेंकडे जाऊ शकते. त्यामुळे जर सत्यशील शेरकर यांना तिकीट भेटलं महाविकास आघाडीचं तर सत्यशील शेरकर यांनाही ते धोक्याची घंटा असू शकते. त्याचप्रमाणे अतुल बेनकेंनाही धोक्याची घंटा असू शकते. तर शरद सोनवणे यांचं स्वतःचं पॉकेट आहे, आशा बुचके यांचं स्वतःचं पॉकेट आहे, त्यांची स्वतःची मतं आहेत. माऊली खंडागळे यांच्या मागे जर शिवसेनेचे मतदार उभे राहिले तर या निवडणुकीत मोठी चुरस येईल आणि नक्की उमेदवार कोण निवडून येणार हे आज जुन्नर विधानसभेत कोणीच सांगू शकत नाही. या सगळ्यांमध्ये विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची भूमिका जरी महत्वाची असली तरी ते काय भूमिका घेणार, कारण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या विजयामध्ये शिवसेनेचे तालुका प्रमुख माऊली खंडागळे, सत्यशील शेरकर यांनी मोठी मदत केलेली आहे, मोठं काम केलेलं आहे. जेव्हा अमोल कोल्हे यांना साथ देणारे 2 उमेदवार एकमेकांसमोर उभे राहतील आणि त्यांना आव्हान असेल महायुतीच्या अतुल बेनके, आशा बुचके, त्यावेळी अमोल कोल्हे नक्की काय भूमिका घेणार याच्यावरही बरीच गणितं अवलंबून आहेत. उद्धव ठाकरे माऊली खंडागळेंना थांबवण्यात यशस्वी ठरतील का, किंवा तिकीटच शिवसेनेला जाऊन माऊली खंडागळे उमेदवार असतील आणि त्यामुळे सत्यशील शेरकर रिंगणात नसतील, अशा अनेक शक्यता आपल्याला जुन्नर विधानसभा निवडणुकीत पाहायला भेटेल. मात्र आज जुन्नर विधानसभेचा जर आढावा घेतला, एक्झिट पोल घेतला तर कोणता उमेदवार निवडून येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. थांबूया, नवीन विषय घेऊन भेटूया दुसऱ्या भागात. आमची माहिती जर आवडली असेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करून आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.